महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबार जिल्ह्यात धर्मांतर आणि अनधिकृत चर्च बांधकामांवरून तणाव, आदिवासी समाजाचा आंदोलनाचा इशारा. अनुसूचित जमाती बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात धर्मांतर व अनधिकृत चर्च बांधकामाच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागले आहे. विशेषतः नवापूर तालुक्यात ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून प्रलोभने देऊन धर्मांतर घडवून आणले जात असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी समाजाने केला आहे. जिल्ह्यातील आदिवासी समाजाची धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती या निसर्गाशी व पारंपरिक देवदेवतांशी जोडलेल्या आहेत. मात्र बाहेरील संस्थांकडून परकीय निधीच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक मदतीच्या नावाखाली धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याची भावना समाजात व्यक्त होत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. दरम्यान मुंबईतील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावेळी महसूल मंत्र्यांनी 6 महिन्यात चौकशी करून बेकायदेशीर चर्च बांधकामांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नाराजी वाढली आहे. जिल्ह्यातील सुमारे 116 गावांमध्ये ग्रामपंचायत व संबंधित शासकीय विभागांची परवानगी न घेता 150हून अधिक चर्च उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आदिवासी संस्कृती रक्षक उमेश गावित व स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास 22 एप्रिलपासून आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही उमेश गावित यांनी दिला आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यात हजारोच्या संख्येने अनधिकृत चर्च बांधकाम सुरू आहे. या संदर्भात माननीय अनुपजी अग्रवाल यांनी विधानमंडळात प्रश्न उपस्थित केला होता आणि माननीय बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं होतं 6 महिन्यात हे चर्च अनधिकृत चर्च फाडून टाकू, पण आतापर्यंत अंमलबजावणी झाली नाही. त्याच्यामुळे परत आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आणि आता आज निवेदन दिलं आहे. 22 तारखेपासून पुन्हा धरणे आंदोलनाला बसणार आहे आणि 28 तारखेपर्यंत जर अंमलबजावणी झाली नाही तर 29 तारखेपासून आमरण उपोषणाला मी परत बसणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात 293 चर्च आहेत आणि असे एकूण जिल्ह्यात हजारोच्या संख्येने अनधिकृत चर्च उभे राहिलेले आहेत. तर त्यांचं पण धार्मिक संरक्षण झालेलं आहे. ते किती अनधिकृत चर्च आहे ते सगळे पाडून टाकावे शासनाने, अशी विनंती आहे. 116 ग्रामपंचायतीसाठी मी उपोषणाला बसलो होतो नवापूर तालुक्यात तहसीलदारांच्या ऑफिस समोर, आणि तिथे 10 दिवस उपोषणाला बसलो असताना मला माहिती दिली होती 192 चर्चची, आणि धार्मिक संरक्षण जेव्हा सरकारी अहवालानुसार 293 चर्च निघाले आहेत.